तुम्हाला एक गोष्ट मी सांगेल. मी लहान होती, ज्यावेळेस मी गावी जायची आजी-बाबांकडे. सो आजी-बाबांकडे गेलो, की आम्ही गप्पा मारत बसायचो. गप्पा मारायला लागलो, की रात्रीची वेळ झाली आहे, सगळ्यांचे जेवणं झाले आणि सूर्य मावळला आहे आणि 9 वाजलेत साधारणतः. आजी येणार आणि बडबड करणार, की "अरे झोपा रे, कधी उठणार? इतक्या आत्ता झोपणार तर उठणार कधी?" असं म्हणायची. तिचं कारण होतं, की सुट्टी आहे म्हणून तुम्ही उशिरा झोपू नका किंवा सुट्टी आहे म्हणून उशिरा उठू नका. त्याचं रिझन आहे, की तुम्ही ज्यावेळेस जेवण करतात, त्याचं टायमिंग बदलतो. त्याचबरोबर तुमचा झोपण्याचा टायमिंग बदलतो, जेणेकरून तुमची जी काही पाचन शक्ती आहे ती वीक होते. त्याचबरोबर जर तुम्ही सकाळी लेट उठताय, तर मग तुम्हाला जे सकाळी केले गेलेले पाहिजे व्यायाम आणि इतर गोष्टी, त्याला वेळ मिळत नाहीये. सो म्हणूनच रात्री लेट झोपणं, मग सकाळी लेट उठणं हे हानिकारक आहे आणि याचा त्रास मायग्रेन, डिप्रेशन, अँक्झायटी ह्या रिलेटेड इश्यूज होतात. सो ज्यावेळेस माणूस बुद्धीने खचतो किंवा इम्युनिटीने खचतो, तो ऑब्व्हियसली सुसाईडकडे जातो. कोविडमध्ये बरेच लोक गेले असं आपण म्हणतो आणि जास्त करून बोलतो जो घाबरला ना तो गेला. हे का आपण म्हणतो? कारण की तो मुळात मनापासून स्ट्रॉंग नव्हता, इम्युनिटी चांगली नव्हती म्हणून तो स्वतःला हील नाही करू शकले. जर तुम्ही झोपेचा पॅटर्न नीट ठेवला तर तुम्ही एवढे मेमरीने, एवढे इम्युनिटीने स्ट्रॉंग होतात की नो डिसीज कॅन हार्म यू. म्हणून म्हटलं जातं की लेट झोपणं हे स्लो सुसाईड आहे.